पाहूया बातम्या विस्तारानं। मुख्यमंत्री पदासाठी प्रतापसिंह राणे यांच्याबरोबर रवी नाईकही शर्यतीत होते। आता त्यांनी राजकीय हालचाली सुरू केल्यानं त्यांची दावेदारी प्रबळ झाली आहे। काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीनं सर्वाधिक 19 जागा पटकावून बाजी मारली असली तरी बहुमताचा आकडा पार करणं आणि मुख्यमंत्री पदाचा गोंधळ संपवण्याचं आव्हान काँग्रेसपुढे आहे। अपक्ष अनिल साळगावकर यांच्याशी चर्चा सुरू असून ती सकारात्मक असल्याचं काँग्रेसमधून सांगितलं जातंय। एक वेळ बहुमत मिळवलं की मुख्यमंत्री पदाची शर्यत सुरू होणार आहे आणि या शर्यतीत आतापर्यंत प्रतापसिंह राणे आघाडीवर होते। मात्र या रेसमध्ये आपणही असल्याचं प्रदेशाध्यक्ष रवी नाईक यांनी जाहीर करून त्यासाठी प्रयत्न सुरू केलेत। आज त्यांनी राष्ट्रवादीच्या नवीन आमदारांसोबत याबाबत चर्चा केली। ठराव घेतलाय ना काल सोनिया गांधी ऊपर छोड़ा है। लेट और अध्यक्षा सोनिया जी डिसाइड आएंगे आजकल देखते हैं। मुख्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदार आम्ही जे आहेत आमदार जे आमदार निवडून आलेले आहेत विधायक नवीन आणि हायकमांडचे ऑब्झर्व्हर जॉईंटली बसून ठरवणार आम्ही। ना आम्ही जाऊ ना माझी जरी जाऊ ना आम्ही एनसीपी बरोबर आमचे डिस्कशन चालू असं। एनसीपी आमचे कॉलेज पार्टनर इंडिपेंडेंट चालू असं। हां ते मागीर आमदारांक ठरवली आमदार थंयतले कोण आसा इंटरेस्ट कोण ते अजून ठरवना ते करतले ते चॉईस कोण करचो कोणा ना करचो तेव्हा बी ठरतले। Why I should deny? Why I should accept also, not deny also? I will accept, no problem. Definitely. I ruled Goa 2.5 years. So you think that this time also you should get a chance because Rani also ruled. This time also you should get a chance. I don't want to comment now at present. Okay? See, we are jointly, all this thing combined will decide. No single, there no division with us. Unanimously will decide. Okay. So far we have not decided. Means party and MLA have not decided. So we'll sit jointly. One observer, some observer will come from Delhi. We'll sit together and we'll decide regarding chief ministership. यापूर्वी 1991 ते 93 या 2 वर्षांच्या कालखंडात रवी नाईक यांनी मुख्यमंत्रीपद भूषवलंय। आपल्या मुख्यमंत्री पदाच्या काळात रवी नाईक यांनी अनेक धडाकेबाज निर्णय घेऊन कारकीर्दही गाजवली आहे। काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही यावेळी रवी नाईक यांना मुख्यमंत्रीपद देण्याचं आश्वासन दिल्याचं बोललं जातंय। शिवाय राष्ट्रवादी काँग्रेसनं रवींच्या नावालाच कौल दिल्याची चर्चा आहे। त्यामुळे मुख्यमंत्री पदासाठी रवी नाईक यांचेही ग्रह प्रबळ झालेत। पण राजकारण आणि सत्ता संघर्षात कुणाचं पारडं जड ठरतं ते काही काळातच ठरेल।